एक इंटरनॅशनल एल फार्मा म्हणून कंपनी आहे, त्यांनी फर्स्ट टाइम इंडियामध्ये इंट्रोड्यूस केली. तर ती जर तुम्ही घेतली ना, तर डस्ट माइट्स आर व्हेरी कॉमन. आता या दिवसात त्या वाढतात बेसिकली. तुम्हाला जे आता तुम्ही सांगितलं ना रेडी सीझनमध्ये किंवा त्याचं प्रमाण फार वाढतं गाद्यामध्ये वगैरे. तर लवकर अँटीबॉडीज पण तयार होतील आणि लॉंग टर्म बेनिफिट होईल. बाकीचे आपले जे बीसीडी आहेत ना, त्याच्यावरती अजून नाही आलेले टॅबलेट, पण डस्ट माइटला पहिल्यांदा लॉन्च झालेले इंडियामध्ये स्टँडर्डाइज. म्हणजे जसं की आपण आधी ओपन सर्जरी करतो, आता लॅप्रोस्कोपिक आली, तसं म्हणजे कॅन्से. तर त्यामुळं ती जर घेतली तुम्ही, आय थिंक दॅट विल बी मच बेटर फॉर डेन्सिटीज. फॉर एलर्जिक रायनायटिस म्हणजे अलर्जीसाठीच, आपण रायनायटिससाठी म्हणून नाही देत ट्रीटमेंट. आपण कसं आहे, अलर्जीला देतो ना ट्रीटमेंट ॲज अ हे. आपण डिसेन्सिटाईज करतोय आणि ही जी वेगवेगळी अलर्जन्सचा जो सेन्सिटायझेशन होत चाललेलं आहे, वी वॉन्ट टू स्टॉप दॅट विथ द अँटीबॉडी फॉर्मेशन. और एम इज दॅट लॉंग टर्ममध्ये त्याच्यावरती. तर हे जे स्पेसिफिक आयजीज आहेत डस्ट माइटचे, तर वी आर फॉर्मिंग द IgG1 IgG4 अँटीबॉडीज. तर ते ड्रॉप्सपेक्षा अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा होईल. दे आर द मोस्ट कॉमन एलर्जन डस्ट माइट्स बेसिकली.